पहिल्या भागामध्ये आपण ऐकलं की भगवान श्रीकृष्ण अंगराज कर्णाच्या घरी 3 दिवस पाहुणचार केल्यानंतर त्यांनी त्याला वचन दिलं होतं की मी तुझ्यासाठी म्हणून फक्त बासरी वादन करीन. मग त्यांनी ते केलं का? त्याचा पुढचा भाग. महाभारतचं जे युद्ध सुरू होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे, भीष्म हे पहिले सेनापती होते, त्यानंतर गुरु द्रोण हे सेनापती होते आणि तिसरे सेनापती जे झाले ते अंगराज कर्ण. अंगराज कर्ण सेनापती असताना त्यांनी पण त्याच्या शौर्याने, त्याच्या कौशल्याने पांडवांच्या सैन्याची दाणादाण केली आणि सर्व पांडव चिंतित असताना एक दिवस पूर्ण संध्याकाळ झाल्यानंतर सगळेजण आपापल्या पाडावात गेले. कर्ण देखील आपल्या पाडावात गेला, आपल्या तंबूत परत गेला. आता आराम करायला जाणार तेवढ्यातच त्याला सुंदर असा बासरीचा आवाज यायला लागला. बासरीचा आवाज कानावर पडताच त्याला फार बरं वाटलं आणि म्हणून तो तंबूतून बाहेर आला आणि शोध घेत घेत तो बघितलं तर तो रणांगणाच्या बाहेर एका दगडावरती रणांगणाकडे पाठ करून भगवान श्रीकृष्ण शांतपणे बासरी वादन करत होते. बासरी वादन चालू असताना कृष्णाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून कर्णाने कुठलीही चाहूल दिली नाही किंवा आवाज दिला नाही आणि शांतपणे फक्त बासरीचं वादन ऐकत राहिला. थोड्या वेळाने कृष्णाने बासरी वादन संपवलं आणि पाठीमागे न वळून बघता म्हणाले, कर्णा ये पुढे. कर्णाला आश्चर्य वाटलं की मी आलो ह्याला माहिती होतं, मग ह्याने तेव्हा मला का नाही बोलवलं, तेव्हा हा थांबला का नाही. कर्ण पुढे आला. कर्णाने कृष्णाला नमस्कार केला. कर्ण म्हणाला की मला ऐकवायला म्हणून तू हे बासरी वादन केलेस. तर कृष्णाने हलकंसं परत स्मित केलं. तो म्हणाला, हो कर्णा, हे बासरी वादन जे होतं आजचं हे फक्त तुझ्यासाठी होतं. तर कर्ण पण हुशार होता, त्याला याची जाणीव झाली. त्याने कृष्णाला विचारलं, याचा अर्थ उद्या युद्धाचा शेवट होणार आहे. कृष्ण परत हसला. तो म्हणला, नाही, युद्धाचा शेवट होणार नाही आहे. आणि कृष्णाने वाक्य तिथेच अर्धवट सोडलं. कर्ण म्हणाला, मग युद्धाचा शेवट जर होणार नाही तर मग माझा शेवट होणार आहे. कृष्णाच्या चेहऱ्यावरती एक दुःखाची रेषा आली. त्यांनी कर्णाच्या खांद्यावर हात ठेवला आणि कर्णाला म्हणाला, कर्णा जा, विश्राम कर, उद्या तुला युद्ध करायचं आहे. उद्या तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. जा तू आता विश्राम कर. धन्यवाद.